उद्धव ठाकरेंसोबत कुठलीही भेट झालेली नाही. ठाकरेंना लपून छपून भेटण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी भेटीच्या चर्चा फेटाळल्या. राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेच्या जागेवरून रस्सीखेच, मराठा, मुस्लिम आणि दलित फॉर्म्युल्याची मागणी, तर काही इच्छुकांचा शिष्टमंडळाद्वारे गळ घालण्याचा प्रयत्न. पुण्यामध्ये सुनेत्रा पवार समर्थकांची बॅनरबाजी, बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख, फटाके फोडून कार्यकर्त्यांकडून जल्लोष, बहुमतानं निवडून येण्याचा विश्वास. दहिसर संजय निरुपम आणि मनसे राणा या प्रकरणामध्ये मनसैनिकांना न्यायालयीन कोठडी. बोरिवली कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. संजय निरुपम यांच्यावरून मनसेचा सरकारवर संताप, मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या निरुपम यांच्यावर काय कारवाई का नाही, संदीप देशपांडे यांचा संतप्त सवाल. मराठी जनतेला वेठीस धरू नका, गाठ मनसेशी आहे, बॅनरमधून मनसेचा अमराठी रिक्षा चालकांना इशारा. मराठीचा आग्रह चुकीचा नाही, पण भाषेच्या नावाखाली हिंसा खपवून घेतली जाणार नाही. मनसेच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका, मराठी येत नसलेल्यांना मराठी शिकवणार असल्याचंही विधान. दखलपात्र गुन्हा दाखल करतो म्हणत पोलिसांनी आमची फसवणूक केली. प्रकाशक प्रशांत आंबी यांचा दावा, संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध लढून थकले आणि समर्थ रामदासांना म्हणाले, राजपाट सांभाळा. बागेश्वर बाबांचं शिवरायांसंदर्भात विधान. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून बागेश्वर बाबांचा खरपूस समाचार, शिवरायांसंदर्भात वादग्रस्त विधान करणारा बागेश्वर बाबा वेडा माणूस असल्याचा घणाघात. छत्रपती संभाजीनगरच्या लासूर बाजारामध्ये कांद्याला प्रति किलो 1 रुपये इतका दर. शेतकऱ्यानं कांदे रस्त्यावर फेकले, भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्याचा संताप. मुलांची वाईट नजर मुलीवर पडू नये यासाठी आई वडिलांनी मुलीचं टक्कल केलं. अमरावतीच्या वरुडमधली संतापजनक घटना, पीडितेच्या तक्रारीवरून आई वडिलांवर गुन्हा दाखल. यंदा 10वी आणि 12वीच्या निकालाला उशीर होण्याची शक्यता, उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनाचा इशारा. तोडगा न निघाल्यास निकालाला फटका बसण्याची शक्यता.